आज जागतिक चिमणी दिवस आहे आणि गेल्या 2 दशकापासून सेवानिवृत्ती तलाठी हे चिमणीसह विविध पक्ष्यांना चारा पिण्याची व्यवस्था करून त्यांची देखभाल करत आहे। हे कळत असताना त्यांच्या सहचरणी सुनीता कल्ले या सुद्धा त्यांना या कार्यात मदत करतात। त्यांच्या कार्यामुळे इतरांनीही प्रेरणा घेऊन आपल्या टेरेसवर व आवश्यक ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच चाऱ्यांसाठी जमिनीवर व्यवस्थित त्यांना अन्न पाणी घेता येईल अशी व्यवस्था करावी, असेही या जागतिक चिमणी दिनानिमित्त सेवानिवृत्ती तलाठी सुनीता कल्ले यांनी आपले मत मांडले आहे। आजची युद्धजन्य परिस्थिती, मानसिक ताणतणाव आणि धकाधकीचं जीवन यामधून जर आपल्याला शांती काही प्रमाणात मिळवायची असेल तर निसर्गाकडे वळा आणि याच्यासाठी चिमणी पालन आणि इतर पक्षी पालनासाठी आपण मदत करू शकतो। अगदी सकाळी रम्य पहाटे जेव्हा पक्ष्यांची किलबिल आपल्याला ऐकू येते ना, तेव्हा इतकी मानसिक शांती मिळते आणि इतका पराकोटीचा आनंद मिळतो। आणि आनंद उपभोग घ्यायचा असेल आपल्याला, त्यासाठी चिमणीचं पालन करा। दुग्ध शर्करा होतो हा योग, मानसिक शांती मिळते, परत चिमणी वाचवण्याचं कामही होतं। म्हणून आजच्या या चिमणी दिवसासाठी मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि कळकळीची विनंती करते की सगळ्यांनी या सेवेला खारुताईचा एवढा का होईना आपला वाटा द्यावा। धन्यवाद। जागतिक चिमणी दिवस जरी असलं तरी पण मी वर्षाचे 12 महिने पक्ष्यासाठी प्राण्यासाठी काम करत राहतो आणि हे पक्षी प्राण्याला खाद्यपदार्थ मी माझ्या परीनं माझ्या बगीच्यात, माझ्या टेरेसवर, माझ्या अंगणात ठेवतो, कारण की कोणाला केव्हा भूक लागेल, केव्हा अन्न भेटणार नाही ते येऊन खातात। आणि माझं फक्त संदेश एवढाच आहे की ज्यांनाही धान्य टाकायचं, पाणी ठेवायचं आहे तर मातीच्या कुंडीमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि धान्य टाकताना टेरेसवर किंवा फरशी ज्या ठिकाणी कडक जागा आहे अशा ठिकाणी टाकू नये, कारण की त्यांची चोच कॅल्शियमची असते, त्या चोचीला ते धान्य खाताना मार लागते आणि त्यातून रक्तस्राव होते आणि बरेचसे पक्षी जखमी होऊन मरतात। तर त्यांनी एक तर मातीत धान्य टाकायचं किंवा एखाद्या प्लास्टिकच्या भांड्यात किंवा पृष्ठावर अशा नरम जागेवर धान्य टाकावं, एवढीच मी सर्वांना विनंती करतो। आणि आपल्या बस एवढंच मी सांगू इच्छितो। जागतिक चिमणी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मानतो। दीपक गवई, जनशक्ती, अकोला।